नमस्कार मंडळी, मी भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर माझ्या खूप खूप स्वागत आहे. चला आज नवीन रेसिपी करूया आपण. खूप हेल्दी, टेस्टी आणि साधी सोपी आहे. मस्तपैकी भोपळ्याची चपाती करणार आहोत आपण. मला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साहित्य दाखवलेले आहे. चला साहित्य पाहून घेणार आहोत आपण. हळद आहे, तीळ आहे, लाल तिखट आहे, धने पावडर आहे, ओवा, जिरे आणि लसूण, शेंगदाणे आहे, हिरवी मिरची. चला आपण ठेचा करून घेणार आहे. एकदम पाणी टाकून फाईन पेस्ट करणार आहोत त्याची. आणि भोपळा स्वच्छ धुवून आपण किसून घेणार आहोत मस्तपैकी चाळणीच्या सहाय्याने, किसणीच्या सहाय्याने. आधी स्वाल वगैरे काढून घेणार आहे आपण. ताटात ठेवलेल्याप्रमाणे साहित्य आहे, तेही तुम्हाला दिसत असेल व्हिडिओत. व्हिडिओ संपूर्ण पाहत जा, तेव्हा रेसिपी समजेल. मस्तपैकी आपण किसून घेणार आहोत लांब लांब दोऱ्यांची. एकदम सोपी चपाती आहे. आपण पेशंटला देऊ शकतो, प्रवासात नेऊ शकतो, तरी अजिबात खराब होणार. आणि सोबत घरातही आपण चहासोबत किंवा मुलांना आवडत असा अशी हेल्दी पौष्टिक खाण्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे. चला मग भोपळा किसून घेतलेले आहे मी. साहित्य दाखवल्याप्रमाणे फाईन पेस्ट करून घेतली. शेंगदाणे होते कच्चे, लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर करून आपण फाईन पेस्ट केलेली आहे पाणी टाकून. आता ही आपण सर्वात आधी भोपळा किसून घेतलेले त्यात मिक्स करणार आहोत. आणि मिक्स झाल्यानंतर आपण थोडेसे पीठ चाळून घेणार त्यात. आता अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही. जेव्हा आपण पीठ वगैरे टाकल्यानंतर जेव्हा लागेल आपल्याला तेव्हाच पाणी टाकणार आहोत. तीळ, गरम मसाला, ओवा, जिरे, लाल तिखट आहे, धने पावडर आहे आणि चाट मसाला आहे. सर्व साहित्य टाकून घेतलेले आहे आपण. आणि पीठ जेवढे मावेल आपल्या ह्या साहित्यात भोपळ्याच्या किसलेल्या आणि मिश्रणात, तेव्हा आपण बेसन पीठ आणि गव्हाचे पीठ मिक्स करून टाकणार. 1 वाटी गव्हाचे पीठ टाकलेले आहे आणि अर्धी वाटी मी बेसन पीठ टाकलेले आहे. आपल्या हिशोबाने आपल्याला जेवढे लागेल त्याप्रमाणे. आता पाणी लागलेच तर टाकणार आपण, थोडे थोडे करून. जास्त सैलसर वगैरे करणार नाही. जसे पोळीला पीठ वगैरे लागेल आपल्याला त्याप्रमाणे आपण मळून घेणार आहोत, डो लावणार आहोत. बघू शकता लावून घेतली मी, एकदम सॉफ्ट आपल्याला पोळी लाटण्याप्रमाणे. आता थोडेसे आपण बेसन पिठाच्या सहाय्याने सुद्धा आपण लाटू शकतो, पण मी गव्हाचेच पीठ घेतलेले आहे पोळी लाटण्यासाठी. खूप हेल्दी पोळी आहे, चपाती आहे. खूप छान लागतात, टेस्टी लागतात खाण्याला. घडीची चपाती करूया आपण. एकदम पतले लाटणार पण, कारण की आपण प्रवासात वगैरे नेण्यास खराब होणार नाही किंवा ते एकदम अशी जाडसर वगैरे नाही, एकदम पतली पोळी लाटणार आहोत. आजच्या रोजचे पोळीप्रमाणेही खूप पतले करणार, जेवढे आपल्याला शक्य झाले तेवढे. आणि थोडे थोडे अजिबात जसं तूप वगैरे काही आपण तुम्हाला लावायच्या इच्छित असल्या तर लावू शकता, पण मला अजिबात लावायचं नाही. थोडं थोडंच लावणार आहे मी, जास्त दिवस खराब होणार नाही त्यासाठी. शेंगदाणा चटणीसोबत किंवा दह्यासोबत आपण खूप छान लागतात, लोणच्यासोबत पण. चला मग आता एक एक पोळी करून आपण लाटून घेणार. बघू शकता पतलीची पोळी लाटून घेतली. आता तवाही चांगला गरम झालेला आहे, भाजून घेणार पोळी चपाती. छान तापलेला आहे तवा. थोडंसं तेल किंवा तूप आपल्याला जे आवडतं ते. मस्त दोन्ही बाजूने मस्तपैकी खरपूस भाजणार. आलटून पलटून मस्तपैकी तव्यावर दोन्ही बाजूने आपण मस्तपैकी पोळी भाजणार, चपाती भाजणार आहोत. हलकेसे तेल लावणार आहे. पुन्हा त्याचप्रमाणे सर्व पोळ्या चपाती आपण लाटून घेणार आहोत. थोडे थोडे पीठ लावून घडीची पोळी करणार. हलकेसे तेल लावलेले, ऑइल लावलेले एकदम
आपल्याला जास्त वगैरे तेलकट आवडत असेल तर पराठ्याप्रमाणे पण भाजू शकतो आपण, थोडी जाड पण करू शकतो. खूप छान लागतात, टेस्टी लागतात. शेंगदाणे चटणीसोबत वगैरे खायचं असलं तर. बघू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे. सर्व चपाती मी भोपळ्याच्या लाटून घेतल्या आणि भाजून पण घेतलेल्या आहे. बघू शकता आपण किती भारी दिसत आहे आणि किती सॉफ्ट झालेले आहे. थंड झाल्यावर एक नंबर झालेले आहे. किती पतल्या लाटलेल्या आहे आपण. भाजताना थोडी अशी ड्राय वाटतात, त्यानंतर खूप छान होतात. बघू शकता अजिबात 2-3 दिवस खराब होत नाही. शेंगदाणा चटणी आहे, लोणचं, आपला चपाती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब नक्की करा. आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केले आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. हॅपी न्यू इयर.